नमस्कार. आज आपण पाहू की यूट्यूब शॉर्ट व्हिडिओ कसे बनवायचे. समजा इन्फॉर्मेशन जर यूट्यूब शॉर्ट व्हिडिओवरती सांगायची असेल तर ती इन्फॉर्मेशन कुठून घ्यायची आणि असे नवनवीन व्हिडिओ कसे बनवायचे ते फर्स्ट मी कॅनवामध्येच बनवून दाखवणार आहे तुम्हाला. कॅनवा ओपन केलेला आहे आणि हे कॅनवा ओपन होत आहे. आपलं कॅनवा कसं डाउनलोड करायचं आणि कसं इन्स्टॉल करायचं ते व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तो पाहून घ्या. इथं टाकते मी यूट्यूब शॉर्ट, कस्टम साईज घेऊया. ओके, यूट्यूब शॉर्ट करा. यूट्यूब शॉर्ट बघा, हे यूट्यूब शॉर्ट आलेलं आहे. हे यूट्यूब शॉर्ट हे पहिलं हे घ्या. आपल्या चॅनलवरती खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे, डिझाईन रिलेटेड व्हिडिओ वगैरे कसे बनवायचे वगैरे. प्लीज आपल्या चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या. ओके, आता ह्याला एक बॅकग्राऊंड घेऊया आपण. कलरवरती जायचं आणि तुम्हाला हवा तो बॅकग्राऊंड तुम्ही घेऊ शकता. मी हा बॅकग्राऊंड घेते. इथं खाली कलरवरती जाऊन बॅकग्राऊंड चेंज करू शकता तुम्ही. आता त्याच्यानंतर टेक्स्ट, आता आपण ChatGPTवरती जाऊयात. ChatGPT वगैरे कसं इन्स्टॉल करायचं आणि कसं वापरायचं त्याचा आपला डिटेल व्हिडिओ दिलेला आहे यूट्यूबवरती, आपल्या चॅनलवरती. प्लीज पाहून घ्या. आता इथून बघा, मी इथं प्रॉम्प्ट दिलेला होता मी घटस्थापना पूजाविधी मंत्रासह, तो प्रॉम्प्ट द्यायचा आणि इथून इन्फॉर्मेशन कॉपी पेस्ट करून घ्यायची. ओके, इथं इथं द्यायचा प्रॉम्प्ट. घेऊ मी घटस्थापना पूजा विधी मंत्र, हे असं करायचं आणि तुम्ही हे एरोवरती क्लिक करायचं आणि त्याला प्रॉम्प्ट पाठवायचं. तुम्हाला ही इन्फॉर्मेशन भेटून जाईल. मी ऑलरेडी पाठवलेलं आहे, त्याच्यामुळे आता पाठवत नाही आहे. इन्फॉर्मेशन काढलेली आहे. आता इथून 1 बाय 1 हे करून घ्यायची, इन्फॉर्मेशन कॉपी पेस्ट करून घ्यायची. इथून 1 बाय 1 कॉपी करा. मी कॉपी करते. इथं टेक्स्ट घ्यायचं अगोदर, त्याशिवाय ते पेस्ट होणार नाही. बोल्ड करा तुमचा टेक्स्ट. ह्या बी वरती जाऊन, बी साईनवरती फॉर्मॅटमध्ये जाऊन इथं बोल्ड करा. बी बोल्ड होईल. कधीही हेडिंग बोल्डच पाहिजे. त्याच्यानंतर इफेक्टमध्ये जाऊन इफेक्ट चेंज करा. मी आउटलाईनचा करते. इथून कलर चेंज करू शकता तुम्ही. बघा, कलर चेंज करून घेतला आणि हे दिला, आउटलाईन दिली त्या ह्याला हेडिंगला. ओके, आता आपण दुसरी इन्फॉर्मेशन तिथून कॉपी पेस्ट करून घेऊया. साईज कमी करून घेते मी आणि हे मार्जिन दिलेलं आहे, त्या मार्जिनमध्येच तुम्ही टेक्स्ट घ्या, म्हणजे अपलोड केल्यानंतर सगळे टेक्स्ट व्यवस्थित दिसेल. नाहीतर मार्जिनच्या बाहेर गेलं तर टेक्स्ट मार्जिनच्या बाहेर गेलेला दिसत नाही आणि तुमचा व्हिडिओला काही उपयोग नाही. इन्फॉर्मेशन लोकांना वाचताच येणार नाही त्याची. आता इथं बघा, ह्याच्यावरती आपण घेतलेला आहे सेप घेतलेला आहे एक सेपमधून, आणि आता तो वरती फ्रंटला आलेला, त्याच्यामुळे टेक्स्ट दिसत नाहीये. तर ते पोझिशन्स इथून त्या बॉक्सचा कलर पण चेंज करून घेऊ शकता तुम्ही. मी व्हाईट केला, व्हाईटवरती बरोबर तो टेक्स्ट दिसला. किंवा मग पोझिशन सेट करायची, जर अजून दुसरा तुम्हाला कलर जर हवा असेल तर, याचा आणि दिसत नसेल टेक्स्ट तर. ओके, इथं पोझिशन सेट करून घ्यायची, टेक्स्ट बॅक अपवर्ड वगैरे. तुम्हाला दाखवते, 1 मिनिट. बघा, इथं पोझिशनवरती जाऊन बॅकवर्ड, फॉरवर्ड, टू बॅक, टू फ्रंट ही पोझिशन सेट करून घ्यायची. ओके, त्याच्यानंतर आता दुसरा टेक्स्ट घेऊया आपण. कॉपी, म्हणजे तुम्हाला इन्फॉर्मेशन जास्त शोधायची गरज नाही. ज्याच्याशी रिलेटेड तुम्हाला बनवायचा आहे व्हिडिओ, तो प्रॉम्प्ट द्यायचा आणि त्याच्यावरती तुम्ही तिथून इन्फॉर्मेशन घेऊन आरामशीर बनवू शकता. कलर चेंज करून घेते, व्हाईट, आणि इफेक्ट पण देते मी. इफेक्ट ग्लिच करते, ग्लिच रेड, शुद्धीकरण. आता ही याची इन्फॉर्मेशन घेते सगळी. कॉपी, पेस्ट. बघा, आपण हे घेतलेलं नाही आहे, टेक्स्ट घेतलेला नाही आहे. टेक्स्ट घ्यायचा आणि याच्यात कॉपी पेस्ट करायचं. आणि ChatGPTवरून जेव्हा आपण घेईल इन्फॉर्मेशन, त्यावेळी जरा जास्त मध्ये स्पेसेस असतात, ते स्पेस कवर करून घ्यायचे. आता बघा, हे अलाइनमेंट व्यवस्थित नाही आहे, तर अलाइनमेंट सेट करून घ्या. अलाइनमेंट या फॉर्मॅटमध्ये जायचं आणि हे लेफ्ट अलाइनमेंट, ही मिडल अलाइनमेंट आणि ही राईट अलाइनमेंट आहे. तर ही आपण लेफ्ट अलाइनमेंट सेट करून घेऊया बरोबर त्या याच्यामध्ये. आणि इथून
इथून मार्जिन सेट करून घ्या ह्या मधल्या लाईनला आणि ह्या कडपासून हे डॉट आहेत त्याच्यावरून तुमच्या फॉन्टची साईज इन्क्रीज होती आणि हे मधून जर केलं तर ह्याच्यावरून ह्या लाईनवरून छोट्या लाईनवरून होईल तर त्याच्यावरून मार्जिन तुमची कमी जास्त होऊ शकते. आता मी टेक्स्टची साईज कमी जास्त करते. ओके आणि आता ह्याला डॉट ॲड करून घ्या. इथं जास्त स्पेस आहे त्याच्यामुळे इथं पण डॉट आलेला आहे एक्स्ट्राचा, तो स्पेस कमी करून कवर करून घ्या. इथं कट करायचं, एका लाईनीवरती जायचं, बरोबर स्पेस कमी होतोय. ओके त्याच्यानंतर कॉपी पेस्ट कलर चेंज करून घ्या. प्लीज आपल्या चॅनलवरती खूप मराठीत आणि तीही मराठीत इन्फॉर्मेशन असे मराठीमध्ये डिझाईन रिलेटेड तर चॅनल्स नाही, सगळे हिंदी चॅनल आहेत आणि हिंदीमध्ये इन्फॉर्मेशन कोणाला समजायला कोणाला डिफिकल्ट जाते आणि आपलं मराठी चॅनल आहे. प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या. खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपण टाकणार आहेत, सगळं डिझाईन रिलेटेड आणि डिजिटल इन्फॉर्मेशन रिलेटेड. म्हणजे समजा तुम्हाला सगळे सोशल मीडिया वगैरे रिलेटेड कसं वापरायचं, कसं काय करायचं, यूट्यूब चॅनल रिलेटेड आपल्या चॅनलला प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. ओके आता दुसरी इन्फॉर्मेशन घेऊया. सेकंड पॉईंटची इन्फॉर्मेशन घेऊया आपण. प्रत्येक वेळेस टेक्स्ट ॲड करायचं, त्या टेक्स्टमध्येच तुमची इन्फॉर्मेशन पेस्ट होणार आहे, अदरवाईज पेस्ट होणार नाही. आणि कधीही कुठलाही, माझंच म्हणून नाही पण कुठलाही तुम्ही व्हिडिओ बघताना असे इन्फॉर्मेशन जर असेल तर फुल व्हिडिओ बघत जावा, कारण प्रत्येक वेळेस काही ना काही एखादी ट्रिक सांगत असतात ते व्हिडिओ तयार करताना. आणि जर फुल व्हिडिओ बघितला तरच तुम्हाला समजतं, नाही तर तुम्ही स्टार्टिंगचं बघचाल, पळवत बघचाल, म्हणजे स्पीड वाढून कसं ही बघचाल, मधलं आदलं बघचाल, तर तुम्हाला काहीही समजणार नाही. कधीही कोणताही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पहिल्यापासून बघायचा, शेवटपर्यंत बघायचा, तर म्हणजे फुल इन्फॉर्मेशन त्याच्या अशी रिलेटेड समजते, नाहीतर अर्धवट माहिती तुम्ही घेऊन बसता. एकदाच बघा पण व्यवस्थित इन्फॉर्मेशनच घ्या त्या व्हिडिओमधून. याची साईज बघूया आपण. इथं फॉन्ट साईजवरती साईज बघायची, इथं 47 साईज करते मी. याची पण 47 करते, फॉन्ट साईज 47. ओके दोन्ही साईज सेम आली पाहिजे. ओके हे टेक्स्ट जरा खाली घेते. ओके आता त्याच्यानंतर बघा इथं प्लस साईन आहे, ह्या प्लस साईनवरती हे करायचं, म्हणजे दुसरं पण पेज त्याच कलरचं येईल आणि एका व्हिडिओमध्ये सहसा सेम कलरचेच पेजेस यूज करत जावं, वेगवेगळे कलर छान वाटत नाहीत. अशा प्रकारे तुम्ही सगळी इकडची ChatGPTवरची इन्फॉर्मेशन घ्या. हे 1 बाय 1 मी आता सांगितलं तुम्हाला, हेडिंग वगैरे कसं अगोदर घ्यायचं ते, आणि त्याच्यानंतर मग इथून डाउनलोड करा तुम्ही हे सगळं 1 बाय 1. अजून पेजेस तुम्ही इथून ॲड करा आणि इथं एरोवरती जायचं, डाउनलोडवरती जायचं, डाउनलोड, आणि इथं PNG आहे ते व्हिडिओमध्येच हे करायचं, MP4 व्हिडिओ करायचे, MP4 व्हिडिओ याच्यावरती जाऊन डाउनलोड करायचे. किती पेजेस, आता सध्या आपले 2 पेजेस झाले, तुमचे जेवढे पेजेस आहेत तिथं क्लिक सिलेक्ट करायचं. समजा तर इथं सिलेक्ट ऑल, आणि याच्यातलं समजा तुम्हाला जर जे एखादं पेज पाहिजे नसेल तर हे सिलेक्ट ऑल अगोदर डिसिलेक्ट करायचं आणि इथून पेजेस सिलेक्ट करायचे जे पाहिजे ते. समजा तुम्हाला फक्त 1 पेजेस पाहिजे असेल तर फक्त 1 ही करायचं आणि इथून डन करायचं आणि डाउनलोड करायचं. अशा प्रकारे तुम्ही ह्या व्हिडिओचा स्पीड कमी जास्त करू शकता का, इथं स्पीड इथून कमी जास्त करू शकता, असं वाढवू शकता. आता हा 10 सेकंद, 7.8 सेकंद झालेला आहे, 4.1 झालेला आहे, म्हणजे टाईम कमी जास्त करू शकता. आणि तसेच तुम्हाला जर ही इन्फॉर्मेशन सगळी रीड करून जर हे करायचं असेल, दाखवायचे असेल, आणि मग त्यावेळेस तुम्ही स्क्रीन रेकॉर्डिंग म्हणून असते ते ॲप डाउनलोड करा. ते ॲप कसं डाउनलोड करायचं, कसं वापरायचं त्याच्याशी रिलेटेड हे आपण व्हिडिओ टाकूया. आणि मग ते स्क्रीन रेकॉर्डिंग चालू करायचं आणि इथली इन्फॉर्मेशन सगळी समजावून सांगायची. आणि मग ते रेकॉर्डिंग केलेला व्हिडिओ तुम्ही इनशॉटमध्ये हे करून एडिट करून तो आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकू शकता. अशा प्रकारे नवनवीन तुम्ही व्हिडिओ बनवू शकता. तर व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. ओके बाय बाय. का इथून बघा हे डाउनलोड करून दाखवते तुम्हाला. डाउनलोड इथं MP4 व्हिडिओ केलेला आहे आणि इथं डाउनलोड करायचं, डाउनलोड. आता आणि हा डाउनलोड केलेला व्हिडिओ तिकडे येईल. अशा प्रकारे तुम्ही इनशॉट वगैरे वापरून किंवा कॅनवा वापरून तुम्ही व्हिडिओ बनवू शकता. इथं कॅनवामध्ये व्हिडिओ बनवू, असे इन्फॉर्मेटिव्ह कॅनवामध्ये बनवा आणि नंतर इनशॉटमध्ये वगैरे अजून एडिट करू शकता. त्याला स्क्रीन रेकॉर्डिंग वगैरे जर केलेलं असेल तर ते स्क्रीन रेकॉर्डिंग इनशॉटमध्ये वगैरे एडिट करू शकता आणि यूट्यूबसाठी व्हिडिओ वापरू शकता. ओके चॅनल आवडल्यास प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. ओके बाय बाय.